नमस्कार, मी पंडित मानसी. खेळग्रहांचा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत नागपंचमी या सणाबद्दल. श्रावण महिन्यातला पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. या दिवशी प्रत्येक घराघरामध्ये नागाची पूजा केली जाते. नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे. तसा पाहिला तर हा सण बराच जुन्या काळापासून आहे. म्हणजे हा तसा बघितला तर श्रावण शुद्ध पंचमीला हा साजरा केला जातो. अनंत, वासुकी, शेषम, पद्मनाभ, कंबलकम, शंखकपाल, धृष्टराष्ट्र, तक्षक आणि कालिय या 9 नागांची या दिवशी पूजा केली जाते. याच्याबद्दल बऱ्याचशा म्हणजे दंतकथाही आहेत. असंही म्हणतात की कालिय नागाचा पराभव करून कृष्णाने विजय प्राप्त केला आणि तो सुरक्षित यमुना नदीच्या पात्रातून बाहेर आला. तो दिवसही शुद्ध पंचमीचा होता. तेव्हापासून नागपूजा प्रचारित झाली. पण हिंदू धर्माप्रमाणे काही गोष्टी ज्या आपल्या आहेत त्या प्राणीमात्रावरती म्हणजे दया करण्याच्या यांनी किंवा तसं बघायला गेलं तर नाग हा शेतकऱ्यांचा मित्र. शेतामधील उंदीर, कीटक यांना मारून शेतकऱ्यांना एक प्रकारची वेगळी म्हणजे अन्नधान्याची नासधूस होण्यापासून त्यांचा बचाव करतो. त्यामुळे शेतकरी लोक या नागाला आपला मित्र मानून त्याची पूजा मानतात किंवा देव मानतात त्याला. त्यावेळी शेतकरी काय करतात की शेतामध्ये नांगर नाहीत धरत, कोणीही खणत नाही किंवा भाज्या चिरायच्या नाहीत, तवा गरम करायचं नाही, कुटायचं नाही, वाटायचं नाही, अशा काही बऱ्याचशा गोष्टींची इथे पालन केलं जातं. या दिवशी नागाला दूध आणि लाह्या अगदी श्रद्धेने दिल्या जातात. याच्यामध्ये आणखीन एक दंतकथा अशी सांगितली जाते की शेतकऱ्याच्या एकदा नांगर करत असताना शेतामध्ये एका नागिणीची 3 पिलं चिरडून मेलीत आणि त्यावेळेला त्या नागिणीचा खूप म्हणजे आक्रोश केला, त्रागा केला त्या नागिणीने आणि तिने शेतकऱ्यावरती सूडबुद्धीने त्याला चावण्याचा प्रयत्न केला. आणि दुसऱ्या दिवशी ती खरंच तिथे आली आणि त्याच्या 2 मुलांना शेतकऱ्यासहित त्याच्या पत्नीला 2 मुलांनंतर चावा घेतला, डसली आणि ते सगळे मेले. त्याची मुलगी होती ती वाचली. आणि ज्या वेळेला ती मुलीला चावण्यासाठी आली त्यावेळेला त्या मुलीने श्रद्धेने अगदी त्या नागिणीची दूध लाह्या दाखवून तिला नैवेद्य देऊन खूप श्रद्धेने भक्तीने तिची पूजा केली. त्यावेळेला नागिण प्रसन्न झाली आणि त्या नागिणीने वर मागितलं असताना तिला आई वडील आणि भावांना जिवंत कर म्हणताना तिने ते केलं. म्हणजे ही जी परंपरा आहे अगदी पूर्वीपासून आलेली आहे नागपंचमीची. परंतु जसं बघायला गेलं तर आपण असं म्हणतो ना, शेतकऱ्यांचा हा मित्र आहे. फार वर्षापूर्वी असंच नागवंशाचे लोक राहत होते आणि आर्याचे त्याच वेळी आर्यांचे भारतामध्ये आगमन झालं. ते लोक आले. आर्य आणि नाग यांच्यामध्ये वारंवार भांडणं व्हायची. त्यावेळेला आस्तिक ऋषींनी ही भांडणे मिटवली. पण नाग लोकांनी आनंद साजरा करण्यासाठी नागपूजन चालू केलं आणि तोही दिवस म्हणजे ती नागपंचमी जी साजरी केली पुराण स्वरूपाने तोही शुद्ध श्रावण शुद्ध पंचमीच होती. जसं आपण कृष्णाची कथा ऐकली किंवा हे ऐकलं, नाग आणि आर्य लोकांचं ऐकलं, शेतकऱ्याची कथा ऐकली, अगदी तसंच हे नागपूजेला म्हणजे झोपाळे बांधणे, खेळ खेळणे वगैरे बऱ्याचशा गोष्टी खेळतात. इथे भावाचा उपवास म्हणून पण मानला जातो आणि हा भावाचा उपवास करण्याची सुद्धा एक वेगळी दंतकथा आहे. परंतु ही नागपंचमी ज्या वेळेला आपण साजरी करतो किंवा ह्या नागपंचमीमध्ये ज्योतिषशास्त्राला अनुसरून म्हणजे एक उपाय आहे की जो आपण इथे केला तर खूप काही चांगल्या प्रकारे याची फलितं मिळली जातात. राहू आणि केतू या दोन्ही ग्रहांच्या मध्ये ज्यावेळेला सर्व ग्रह येतात त्यावेळेला त्याला कालसर्प योग म्हणला जातो. आणि कालसर्प म्हणजे नेमकं काय? बरेच लोक असं म्हणतात की पूर्वजन्मीचे दोष असतात किंवा सर्पदोष, ज्याच्या हातून सर्पांची हानी झालेली आहे, सर्पांचा मृत्यू झालेला आहे, अशा पत्रिकांच्या मध्ये सुद्धा हा दोष पाहायला मिळतो. पण खरं म्हणलं तर राहूची देवता काल आहे, म्हणजे राहू नक्षत्राची देवता काल आहे आणि केतू नक्षत्राची देवता सर्प आहे. काल म्हणजे मृत्यू आणि सर्प दंश जो होतो त्यावेळेला मृत्यूप्राय यातना आपल्याला भोगायला मिळतात. त्यामुळे या कालसर्प योगामध्ये राहू केतूला खूप महत्त्व दिले गेलेलं आहे आणि अगदी याची पूजा याची उपासना नागपंचमीच्या दिवशी केली तर ती कशी केली, कशा पद्धतीने केली ते आपण जाणून घेऊया. तोपर्यंत इथे एक घेऊया छोटासा ब्रेक.
ब्रेकपूर्वी जाण्यापूर्वी आपण सांगितलं की कशी आपण राहूची नागपंचमीच्या दिवशी उपासना चालू केली पाहिजे किंवा त्याच्यावरचे दोष निवारण केले पाहिजेत. ज्यावेळी पत्रिकेमध्ये राहू शनी एकत्र येतात किंवा राहू रवी एकत्र येतो, राहू चंद्र एकत्र येतो, त्यावेळेला ग्रहण योग किंवा शापित योग बनला जातो. राहू गुरु एकत्र आला तरी सुद्धा हा योग बनला जातो. मग नागपंचमीचं महत्त्व काय आहे की ह्या नागपंचमीच्या दिवशी ज्यावेळी आपण इथे हळद आणि दूध याचा वापर करून नागाची मूर्ती बनवावी आणि त्या नागाची पूजा करावी. ही नागाची पूजा करत असताना पिवळी वस्त्र धारण करणं खूप गरजेचं आहे किंवा याला लाह्या दुधाचा नैवेद्य दाखवणं गरजेचं आहे. एखादा गोड पदार्थ बनवावा आणि उडीद आणि तांदूळ यांचं एकत्र मिश्रण करून याचे वडे बनवून तोही नैवेद्य दाखवावा. पूर्णपणे व्हेज शाकाहारी नैवेद्य दाखवणं खूप गरजेचं आहे. इथे उपवास करणं गरजेचं आहे. जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की 9 नागांची काही नावं आहेत. 9 नाग स्तोत्र आहे खरं तर ते, आणि त्या 9 नागाच्या स्तोत्राला या नागपंचमीच्या दिवशी खूप महत्त्व आहे. वासुकी, शेष, पद्मनाभ, कंभलकम, शंखकपाल, दुष्टराष्ट्र, तक्षक, कालिय ही 9 नागांची नावं तुम्ही दिवसातून 3 वेळा म्हणणं खूप गरजेचं आहे. आणि इथे तुमचे काही पूर्वजन्मीचं संचित कर्म, प्रारब्ध ज्याला आपण म्हणतो, त्या कर्माचं फल आपल्याला मिळतं. शनी हा प्रारब्धाचा कर्माचा कारक असला आहे, अगदी त्याचप्रमाणे राहू सुद्धा तेच करतो. तुमच्या प्रारब्ध कर्माचं तुम्हाला इथेच भोगा आणि मुक्त व्हा असा संदेश देऊन जातो हा राहू. त्यामुळे नागपंचमीची उपासना करताना अनादिष्ट गोत्रोभे, अनादिष्ट प्रेतोभे, बालिवा वृद्धव्य हे जे स्तोत्र आहे किंवा हा जो मंत्र आहे तो मंत्र म्हणणं खूप गरजेचं आहे. आणि हा मंत्र 108 वेळा म्हणून या तुमचे जे काही पितृ आहेत त्यांना आव्हान करून की जे तुम्ही काही तुमच्या जीवनामध्ये चुकीचं कर्म केलं असेल किंवा माझ्या जीवनामध्ये कळत न कळत माझ्याकडून काही एखादी चूक झाली असेल तर या चुकीचं क्षालन व्हावं आणि मला त्यातून मुक्ती मिळावी आणि माझे सगळे दुर्गुण जाऊन माझ्या अंगामध्ये चांगले स्वभाव मिळावेत, अगदी अशा पद्धतीने प्रार्थना करून ही पूजा करणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला आपण त्र्यंबकेश्वरला जातो किंवा विविध तीर्थक्षेत्री जाऊन कालसर्पाची शांती करतो, पितृशांती करतो. त्याला मान्यता आहे नाही असं नाही, कारण पवित्र तीर्थस्थानं आहेत, तिथे केलेले मंत्रोपचार, तिथे केलेली विधी वाया जात नाही. परंतु इथे तुम्ही ही पूजा, ही विधी ह्या नागपंचमीपासून घरी करू शकता. स्वतः घरी प्रत्येक पंचमीला, म्हणजे ही श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी आहे त्या दिवशी जी सुरुवात केलेली पंचमी, तुम्ही असं 21 पंचमी तुम्ही घरी करू शकता. वद्य पक्ष आणि शुक्ल पक्ष याच्यामध्ये 2 पंचमी येतात, महिन्यातून 2 पंचमी येतात. त्यातली कोणतीही एक पंचमीला तुम्ही ही पूजा सुरू करून ही सातत्य ठेवून तुम्ही 21 पंचमी सलग करणं खूप गरजेचं आहे. आणि या पंचमीमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या तुमच्या ग्रहदोषामध्ये, तुमच्या नशिबामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्याच्यावरती मात करून ही पूजा जाते. जसं आपण सहज बोलताना खऱ्या अर्थाने शास्त्रोक्त बघायला गेलं तर नाग हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. अगदी तसाच तो बऱ्याच गोष्टी पत्रिकेच्या दोषातून सुद्धा हे दोष काढले जातात. राहू केतूचे जे स्वभाव गुणधर्म आहेत त्या गुणधर्मातून बनलेले काही दोष असतात पत्रिकेमध्ये. तसं पाहिलं तर राहू केतू हे छायाग्रह आहेत, यांना नवग्रहामध्ये स्थान मिळालेलं आहे, पण ते ग्रह नाही आहेत तर ते छायाग्रह आहेत. जसं आपण अगदी स्वतः जे कर्म करतो ते कर्मची मुक्ती किंवा त्या कर्मातून चुकीचं कर्म ज्यावेळेला आपण करतो त्या चुकीच्या कर्मातून ज्यावेळेला आपल्याला मुक्ती पाहिजे असते, ती मुक्ती मिळवण्यासाठी पापक्षालन करणं खूप गरजेचं असतं. आणि हे करण्यासाठी नागपंचमीसारखा दुसरा चांगला दिवस नाही. आणि योगायोगाने ही जी नागपंचमी आहे यावर्षी शुद्ध श्रावण शुद्ध सिंहस्थ गुरुमध्ये आलेली, इथून खूप काही महत्त्वाचे तुम्हाला याचे दाखले मिळत जातील. आणि ही पूजा करणं खूप गरजेचं आहे. हे स्तोत्र म्हणणं किंवा नवनाग स्तोत्र म्हणणं, हा मंत्र म्हणणं विधीपूर्वक करणं हे गरजेचं आहे. ज्यावेळेला तुम्ही सकाळी नागपूजा करता त्यावेळेला ती संध्याकाळी विसर्जन करणं ही गरजेचं आहे. आणि जर संध्याकाळी पूजा मांडलीत तर दुसऱ्या दिवशी सकाळी विसर्जन करणं गरजेचं आहे. दिवसभर उपवास करणं ही गरजेचं आहे. घरातील जी महत्त्वाची मोठी व्यक्ती आहे त्या व्यक्तीनं ही उपवास करणं
इतर आपल्या कुटुंबात समवेत करणं गरजेचं आहे. इथे काय होतं की नागदोष किंवा कालसर्पदोष किंवा राहूकेतूचे दोष, चांडाळ योग, शापित योग ज्यावेळी पत्रिकेमध्ये येतात त्यावेळी विविध कामामध्ये अडचणी निर्माण होतात. विवाहामध्ये विलंब होतो, संतती प्राप्तीमध्ये अडचणी निर्माण होतात, शिक्षणामध्ये, व्यवसायामध्ये बरेच अडथळे निर्माण होतात. त्यासाठी ही उपासना करणं खूप गरजेचं आहे आणि तुम्ही इथून लाभ घ्यावा असं वाटतं मला तरी. आज आपण इथेच थांबूया. अशा अनेक विविध विषयावरती असेच चर्चासत्र चालू राहणार आहे. तोपर्यंत खेळ ग्रहाचा या कार्यक्रमामध्ये पंडित मानसीचा नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.